मला मॅडमची घागर दिसायची. मी नळाला घागरीमध्ये. मॅडम म्हणाली, नळाचं पाणी घागरीमध्ये नको येऊ देऊ, बाहेर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. वडील एका बंगल्यावर वॉचमॅनची नोकरी करायचे. बंगल्याचा मालक चांगलाच मोठा अधिकारी होता. तो नेहमी बाहेर राहायचा. घरी फक्त मॅडम राहत होती. एवढा मोठा बंगला आणि तिथे दोघेच राहायचे. साहेब तर कामानिमित्त कधी कधी बाहेर असायचे. तेव्हा तर त्यांची मॅडम बंगल्यावर एकटी राहत होती. रात्री बंगल्याची राखणदारी माझे वडील करायचे. साहेबाचा माझ्या वडिलांवर खूप विश्वास होता. 4-5 दिवस साहेब घरी नसायचे आणि मॅडम एकटी घरी असायची. माझे वडील पूर्ण घरामध्ये फिरायचे रात्री आणि बाहेर पण लक्ष देत होते. एकदा माझे वडील खूपच आजारी पडले होते. ते काही बंगल्यावर रात्री ड्युटीला जात नव्हते. साहेब तर आमच्या घरी आले आणि त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं, माझा दुसरा कोणावर भरोसा नाही. मॅडम रात्री घरी एकटी असते, त्यामुळे त्यांनी दुसरा कोणता वॉचमॅन ठेवला नव्हता. साहेबांनी मला बघितलं आणि म्हणाले, जोपर्यंत तुमची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत तुमच्या मुलाला पाठवा. साहेब आता चांगलेच 10-12 दिवस बाहेर जाणार होते. मी आता वडिलांच्या जागेवर गेलो होतो. माझा पहिला दिवस होता. मॅडम मला म्हणाली, खूपच छान दिसतो तू तर. मॅडमने माझी खूपच तारीफ केली होती. मॅडम जेव्हा रात्रीचे कपडे घालायची तेव्हा मला मॅडमजवळ जाऊ वाटत नव्हतं आणि गेलो तर तिच्यावरून लक्ष दुसरीकडे जात नव्हतं. असे कपडे होते तिचे की अर्धवट झाकलेले असे. मी रात्री जेव्हा मॅडमच्या बेडरूममध्ये जात होतो तेव्हा तर मॅडम करवट बदलत असे. ती जागीच असायची आणि मी बेडरूममध्ये गेलो तर करवट बदलता बदलता तिचा नाईट ड्रेस कुठे पण जात होता. मला तर मॅडम करवट बदलत असताना घागर पूर्ण दिसायची. मला समजत नव्हतं की मॅडम हे जाणून बुजून तर करत नाही, कारण मी जेव्हा बेडरूमच्या बाहेर जात होतो तेव्हा त्या शांत झोपायच्या. मी जेव्हा यायचो तेव्हा करवट बदलायच्या. रात्री जेव्हा पण मी बेडरूममध्ये गेलो की मला घागर दिसायचीच. घागर बघून तर नळाला मी रोखू शकत नव्हतो आणि एक दिवस तर मी नळाला घागरीमध्ये. मॅडम लगेच जागी झाली आणि म्हणाली, नळाला तू घागरीमध्ये, पण नळाचं पाणी घागरीमध्ये नको येऊ देऊ. मला तर विश्वास बसेना की मी एवढ्या मोठ्या बंगल्याच्या मालकिनीसोबत तिच्या बेडरूममध्ये. मला तर असं वाटायचं की हे स्वप्न तर नाही. जेव्हा माझे वडील बरे झाले होते तेव्हा ते यायला लागले, पण मॅडमने साहेबांना सांगितलं की त्यांच्या मुलांनाच पाठवत जा आणि नंतर मी कायम तिथे बंगल्यावर जाऊ लागलो. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.